त्या मंडळाद्वारा 3 दिवसीय जंगी शंकरपट कामरगाव येथे आयोजित करण्यात आले। आज 7 मार्च रोजी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष डॉक्टर राजीव काळे, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, विजय देशमुख, काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष कामरगाव सरपंच साहेबराव तुमसरे उपस्थित होते। जळणघडणीतला हा जो अविभाज्य घटक होता, बैल म्हणून ज्याला संबोधले जाते, काळानुरूप सर्व काळ बदलला आणि यांत्रिकीकरणाच्या युगात ज्यांनी आपल्याला वर्षानुवर्ष साथ दिली, त्याचा एक कृतज्ञता सोहळा म्हणूनही या शंकरपटाकडे आपण पाहिलं पाहिजे। व्यावसायिकदृष्ट्या सर्व लोकांना, व्यवसायात बरेच लोकांना याच्यात रोजीरोटीचा, रोजंदारीचा विषय येतो। बरेच उद्योग याच्यावर निर्भर आहे, म्हणून या शंकरपटाला सरकारने चालना दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी येणारा काळ हा शर्यती म्हणून चांगली आपल्या भागात जपली पाहिजे। काँग्रेस तालुका अध्यक्ष कारंजा आज या कामरगाव नगरीमध्ये शंकरपटाचे आयोजन केलेले आहे। त्या प्रसंगी सर्व मान्यवरांचे आताच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे। हा शंकरपट बरेच दिवसापासून लोप पावला होता, कारण या कोर्ट कचेरीच्या माध्यमातून या शंकरपटाला मान्यता नव्हती, परंतु कोर्टाचा निर्णय अंतिम ठरला आणि शेतीचा बळीराजा जो म्हणतो याला न्याय मिळाला, म्हणून हा शंकरपटाला सुरुवात झालेली आहे। याबद्दल सर्व शेतकरी वर्ग आनंदी आहे। असा आनंद उत्सव आज या कामरगाव नगरीमध्ये सर्वांना पाहायला मिळत आहे। म्हणून या प्रसंगी मी सर्व मान्यवरांचे आभार सुद्धा मानतो की या सर्व कार्यक्रमाला सहकार्य केलं आणि आपल्या जे जोडी मालक आहे यांनी सुद्धा येथे जोड्या आणून पंचकमिटीला सहकार्य केलं, एवढं सांगायचं आहे। धन्यवाद।